बाहेरगावी जर असलो ना आणि सकाळी सकाळी जर भूक लागली तर मग आपण ऑर्डर करतो नाश्ता सेंटरला, ते म्हणजे पोहे किंवा उपमा. तर जो उपमा असतो ना तो एकदम पांढरा शुभ्र एकदम लाईट असतो आणि खायला एकदम मऊ असा लागत असतो. अजिबात त्यात गोठळ्या राहत नाही. मग त्यासाठी ते लोक काय टिप्स वापरता, काय अशी इन्ग्रेडियंट वापरता, तर मसाला तसंच उपमा आपण घरी बनवूयात. तर त्यासाठी इथे बघा मी जाड रवा वापरलेला आहे. तर रवा आहे ना छान आपल्याला कढईत टाकून घ्यायचा आहे आणि छान मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही. फक्त आहे ना हातात पकडला की आपल्याला थोडासा चटका लागला पाहिजे इतपत रवा इथं भाजायचा आहे. तेल किंवा तूप अजिबात वापरायचं नाही आणि त्याचा कलरही चेंज करायचा नाही. तर रवे छान भाजून झालेला आहे. रवा काढून घेऊयात. आता त्याच कढईत भरपूर असं तेल आपल्याला घालायचं आहे. तर उपमा बनवत असताना ना भरपूर इतकं तेल वापरा. तूप वापरू नका. सुरुवातीला तेल वापरा. तूप आपल्याला नंतर ॲड करायचं असतं. तर त्यात आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे. तर शेंगदाणे ना तळून घ्यायचे असतात. तर भाजून किंवा कच्ची इथे वापरू नका, तळून घाला. त्याची चव अधिकच भारी लागत असते. तर शेंगदाणे तेही काढून घेऊया. तर शेंगदाणे काढून झाले ना की लगेचच त्यात आपल्याला ॲड करायची आहे मोहरी आणि जिरं. जिरं मोहरी घाला म्हणजे चव खूप छान लागत असते. तसं तर आपण कॉमनच घालतच असतो. त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता घातला ना की त्यानंतरच आपल्याला लगेचच मिरची ॲड करायची आहे. तर कढीपत्ता सुरुवातीला जर घातला तर त्याचा फ्लेवर खूप छान उतरत असतो तेलात. त्यानंतर घालूयात कांदा आणि टोमॅटो, छान मिक्स करून घेऊयात. तर टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला लागला तर घाला, नाही घातला तरीही चालेल. टोमॅटो घातल्यानं चव एकदम सुंदर येते आणि खायला खूप छान लागतो. मला पर्सनली उपम्यात टोमॅटो खूप जास्त आवडतो. त्यासाठी मी टोमॅटो नक्कीच घालत असते. तर छान याला तेल सुटेपर्यंत आणि कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मिरचीसुद्धा आपल्याला इथे जळू द्यायची नसते. त्यासाठी मिरची घातल्यानंतरच थोडीशी मिरची फ्राय होत आली की लगेचच यात आपल्याला कांदा आणि टोमॅटो ॲड करायचा असतो. उपमा आहे ना तशी तर कॉमन रेसिपी आहे बरं का, पण बऱ्याच वेळा तर ना करायला गेलं की फसतो. तर त्यासाठी हा व्हिडिओ बघा, तुमचाही उपमा छान होईल. तर इथे बघा मी जो रवा भाजून घेतलेला होता ना त्यावरच मी इथे कोथिंबीर आणि मीठ छान टाकून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी कमी मीठ ॲड केलेलं आहे, नंतर आपण पुन्हा ॲड करू शकतो. तर कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर त्यातच आपल्याला शेंगदाणेसुद्धा ॲड करायचे आहे आणि पाणी न घालता जे आपण कांदा टोमॅटो छान फ्राय केले होते ना त्यातच आपल्याला रवा टाकून अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही पाणी घालण्याची. आणि हो, पाणी घालत असताना ना नेहमी गरम पाण्याचाच वापर करा. गार पाणी जर वापरलं तर ज्या गुठळ्या तयार होतात ना तर त्या लवकर मोडल्या जात नाही. तर त्यासाठी गरम पाणी ॲड करा. तर छान मिक्स करून झाल्यानंतर यात आपल्याला ॲड करायचं आहे बघा गरम पाणी. तर एकदम गरम असं पाणी यात मी ॲड करत आहे. तर पाणी घालत असताना ना गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा असतो. तर जाड रवा आहे त्यासाठी शक्यतो रव्यात आहे ना गुठळ्या होत नाही, म्हणजे आपल्या उपम्यात गुठळ्या होत नाही. तर त्यासाठी वापरताना जाड रवा वापरा. आणि जाड रव्याला आहे ना पाणीसुद्धा जास्त लागत असतं. तर भरपूर पाणी घाला. तर गॅसचा फ्लेम आहे ना इथे आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि असं छान पद्धतीने मिक्स करत जायचं आहे. जर गॅस फुल ठेवला ना तर पाणी पटकन आटतं आणि उपमा कच्चा राहत असतो. तर त्यासाठी मंद गॅसवरच आपल्याला छान शिजवायचं आहे. तर पाणी कमी पडलं तर गरम पाणी आपलं शेजारीच आहे, तर ते थोडं थोडं ॲड केलं तरीही चालेल. तर आता इथे बघा मस्त उपमा आपला आटत आलेला आहे त्यातलं पाणी. तर आता यात मी थोडंसं गरम पाणी पुन्हा ॲड करणार. तर पाण्याचं प्रमाण नेहमी लक्षात ठेवा. जितकं पाणी आपल्याला उपमायला लागतं ना त्यापेक्षा थोडं पाणी जास्त गरम करून ठेवा. म्हणजे की बऱ्याच वेळा काय होतं, रवा आहे ना कमी किंवा जास्त पाणी पित असतो. तर जाड रवा शक्यतो जास्तच पाणी लागत असतं. तर त्यासाठी गरम पाणी हे शिल्लकच राहू द्या, म्हणजेच की नंतर आपल्याला ॲड करायला सोपं जाईल. तर छान मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपल्याला ठेवायचं आहे ताट. पण वाफ देण्याआधी ना उपम्याचं टेक्स्चर एकदम लाईट असं हवं आहे, म्हणजे की जसं आपण नाश्ता सेंटरवर खातो ना तसं जर टेक्स्चर हवं असेल तर यात आहे ना आपल्याला एक अर्धा लिंबू पिळायचा असतो. तर इथे बघा मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो पूर्ण अर्धा लिंबू मी यात पिळून घेणार आहे. त्यामुळे काय होतं माहिती का, रव्याचं जे टेक्स्चर ना एकदम हलकं असं तयार होत असतं आणि खूप रवा एकदम मऊ पडत असतो. तर त्यासाठी लिंबू आहे ना सुरुवातीला पिळा, एकदम छान तयार होत असतो. तर यात जे बीसुद्धा पडलेलं आहे ते मी काढून घेत आहे. तर आता लिंबू पिळून झाला ना इथे आपल्याला घालायचं आहे साजूक तूप. तर तूप आहे ना 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला ॲड करायचं आहे. त्यामुळं उपम्याचा फ्लेवर खूप छान येत असतो आणि खाताना एकदम मऊ असा लागत असतो आणि टेस्टलाही खूप भारी लागतो.
तर छान मिक्स करून घेऊयात. तर आता अजूनही आपलं ज्या उपम्याचं टेक्स्चर आहे ना, जे नाश्ता सेंटरचं आहे तसं आलेलं नाही. तर त्यासाठी यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि याला मंद गॅसवर वाफेवर होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत एकदम लाईट असा आपला उपमा तयार होत नाही तोपर्यंत. म्हणजे ना उपम्यात आपल्याला असे दाणे दाणे दिसायला नको, तर असा उपमा आपल्याला हवा आहे. तर इथे बघा आपला उपमाही तयार आहे आणि त्यात अजिबात असे रव्याचे दाणे दिसत नाही. एकदम मस्त असं टेक्स्चर आपल्या उपम्याला आलेलं आहे. तर उपमा बनवत असताना या टीप जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तर तुमचाही उपमा नाश्ता सेंटरसारखाच तयार होईल. तर उपमाही झालेला आहे. तर आता पुन्हा एकदा त्याला छान परतून घेऊयात. तर बघा छान वाफ घेतल्यानंतर आपला उपमा एकदम रेडी आहे खाण्यासाठी. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.